Good afternoon, ma'am. रिझल्ट लागला 10th चा सगळ्यांचा? रिझल्ट कळाला सगळ्यांना? Ma'am. नाही मॅम ते वेबसाईट वर Website is cracked, ma'am. हॅलो, वेबसाईट क्रॅश. Result ची website is crash झाली, ma'am. रिझल्ट वेबसाईट क्रॅश झाली. वेबसाईट क्रॅश झाली का? हा, होईल चालतंय. सर्व्हर सगळेच ऍट अ टाइम बघतात ना, त्याच्यामुळे डाऊन होऊ शकते, वेबसाईट क्रॅश होऊ शकते. थोड्या वेळाने होईल चालू परत. वेबसाईट चालली रे. हा. In the last lecture we have started new chapter mathematical methods. Okay, most important topic आहे तुम्हाला वेक्टर्स 12th पर्यंत लागणारे प्रत्येक टॉपिक मध्ये वेक्टर्स रिलेटेड टर्म. आपण लास्ट लेक्चरला जो काही टॉपिक चालू केलाय मॅथेमॅटिकल मेथड्स, शॉर्ट मध्ये बघूयात आपण काल काय पाहिलं ते. ओके, according to magnitude and direction or depend upon the magnitude and direction, the physical quantity can be divided into two types. First one is the scalar quantity and another one is the vector quantity. ठीक है? What is the difference between scalar and vector? Scalar is defined as the physical quantity which can the physical quantity which can be described by using only magnitude. The physical quantity which can be described by only magnitude is known as a scalar quantity. म्हणजे आपल्याला फक्त magnitude ची गरज लागते या quantity describe करण्यासाठी. That quantity is known as a scalar quantity and this is scalar quantity obeys कुठला लॉ फॉलो करतात? इट obeys simple algebraic rule. ठीक आहे, सिंपल अल्जेब्रिक रूल फॉलो करतात ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन साठी. आणि वेक्टर क्वांटिटी द क्वांटिटी विच द फिजिकल क्वांटिटी विच कॅन बी कम्प्लिटली डिस्क्राइब बाय युजिंग मॅग्निट्यूड as well as direction. Magnitude as well as direction is known as वेक्टर क्वांटिटी. पण द थर्ड पॉइंट जो काही आहे तुमचा मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट, वेक्टर ओबेज, हा जो काही वेक्टर्स आहेत वेक्टर लॉ ऑफ एडिशन, ओबेज वेक्टर लॉ ऑफ एडिशन. ठीक आहे, हा वेक्टर लॉ काय असतो तो आपल्याला पाहायचा नेक्स्ट लेक्चरला. वेक्टर ओबेज द वेक्टर लॉ ऑफ एडिशन. ठीक आहे, आपण लास्ट लेक्चरला पाहिलं होतं एवढं. की आणखीन काय ह्याचे एक्झाम्पल्स पाहिलेत. म्हणजे एखादी क्वांटिटी आहे, मास, टाइम, टेम्परेचर, okay, density, volume, these quantity requires to express these quantity कुठल्या mass, temperature, time, वर्क, स्पीड, ठीक आहे, डेन्सिटी, एनर्जी, अशा बऱ्याच ज्या काही क्वांटिटी आहेत त्या क्वांटिटी एक्सप्रेस करण्यासाठी आपल्याला फक्त मॅग्निट्यूडची गरज लागते. दॅट क्वांटिटी इज नोन ॲज अ स्केलार क्वांटिटी. मास सांगतो आपण 2 kg, 5 kg, 10 kg. आपल्याला डायरेक्शनची गरज लागते का? किंवा लेफ्ट साइडला 5 kg आहे, राईट साइडला 10 kg असं एक्सप्रेस करतो का आपण मासला? मास रिक्वायर्स ओनली मॅग्निट्यूड, देअरफॉर इट्स अ स्केलार क्वांटिटी. टेम्परेचर, आपण टेम्परेचर सांगतो 100 डिग्री सेंटीग्रेड किंवा 101 फॅरनहाइट, जे काय असेल ते टेम्परेचर एक्सप्रेस करण्यासाठी सुद्धा आपल्याला डायरेक्शनची गरज नाहीये. देअरफॉर इट इज नोन ॲज अ स्केलार क्वांटिटी. म्हणजे ह्या ज्या काही क्वांटिटी आहेत मास, टेम्परेचर, टाइम, वर्क, डेन्सिटी, व्हॉल्यूम एटसेट्रा, इट रिक्वायर्स ओनली मॅग्निट्यूड टू एक्सप्रेस दिस क्वांटिटी. देअरफॉर इट इज नोन ॲज अ स्केलार क्वांटिटी. आणि नेक्स्ट पाहिलं होतं आपण वेक्टर क्वांटिटी. वेक्टर क्वांटिटी विच रिक्वायर्स both magnitude as well as direction is known as a vector quantity and it obeys the vector law of addition. Examples कुठले आहेत वेक्टर क्वांटिटी? डिस्प्लेसमेंट, डिस्प्लेसमेंट, एक्सेलरेशन, ठीक आहे, एक्सेलरेशन, velocity, force. These are the examples of vector quantity. फॉर एक्झाम्पल फोर्स जर बघितलं आपण, फोर्स एक्सप्रेस करतोय म्हणजे आपण एखादा फोर्स लावतोय, फोर्स कुठल्या तरी डायरेक्शनला लावतो आपण. फोर्स लावतोय म्हणजे काय, समजा एखादा
बॉक्स आहे, बॉक्सला आपल्याला ढकलायचं, काय करतो आपण, फोर्स लावत असतो, म्हणजे इथं इट नीड्स डायरेक्शन, देअरफॉर इट इज नोन ॲज अ वेक्टर क्वांटिटी. फोर्सला आपण कुठल्या तरी एका डायरेक्शनला आपण फोर्स लावतो. ह्या बोर्डला फोर्स लावायचे म्हणजे काय, डायरेक्शन काय असेल, टुवर्ड्स द बोर्ड, इट रिक्वायर्स डायरेक्शन, देअरफॉर फोर्स इज अ वेक्टर क्वांटिटी. आणि काल आपण एक्झाम्पल पाहिले, डिस्प्लेसमेंट, velocity, acceleration, these are the vector quantities. हे आपण लास्ट लेक्चरला एवढं पाहिलं होतं, सगळ्यांना लक्षात आहे. आणखीन काय पाहिलंय, representation of vector quantity. Representation of vector. Okay, in the representation of vector we have seen that vector can be represented. कसा vector represent करतो, vector can be represented by a line segment or line with arrow. असा आपण वेक्टर रिप्रेझेंट करतो. अँड लेंथ ऑफ लाईन, जी काही लेंथ असेल, लेंथ ऑफ लाईन काय सांगते, वेक्टरचं काय एक्सप्रेस करते, मॅग्निट्यूड. ठीक आहे, द लेंथ ऑफ लाईन गिव्स अ मॅग्निट्यूड अँड दिस एरो गिव्स द डायरेक्शन ऑफ दॅट वेक्टर. ठीक आहे, तर हे आपण हे सुद्धा काल पाहिले. आणखीन काय पाहिलं होतं, this vector can be symbolically represented as, for example, he line draw के लिए this is a P point and this is a Q point. ठीक है, this P point, the starting point of vector known as a tail, and Q point is the ending point of vector known as a head point. ठीक है, हे काल पाहिले. आणखीन this vector can be represented as arrow on the head, PQ, or we can also represent by single capital letter vector A, vector B and so on. ठीक है, and to calculate the magnitude of vector, magnitude calculate करायचं असेल तर कसं लिहितो आपण, mod A. mod A gives only magnitude. समजा आपण लिहिलंय vector F, vector F is equal to लिहिला 5 न्यूटन ईस्ट. काय सांगतोय, हा जो काही फोर्स आहे 5 न्यूटन फोर्स आहे, कुठं लागतंय, टुवर्ड्स द ईस्ट डायरेक्शन. ज्यावेळेस आपण बघा परत एक वेळा, हा वेक्टर एफ, हा वेक्टर एफ इज इक्वल टू व्हॅल्यू दिली तुम्हाला 5 न्यूटन ईस्ट. हे काय सांगतंय, इट रिप्रेझेंट्स मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. 5 न्यूटन, 5 काय मॅग्निट्यूड आहे, ईस्ट काय डायरेक्शन आहे. दिस वेक्टर एफ रिप्रेझेंट मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. पण जर आपल्याला फक्त मॅग्निट्यूड कॅल्क्युलेट करायचं असेल तर मॅग्निट्यूडला कसं लिहितो आपण, मॉड एफ इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, फक्त 5. इट गिव्स ओनली मॅग्निट्यूड. हा इथं काय मिळणार आहे आपल्याला, मॅग्निट्यूड मिळेल. आणि वर काय मिळतं, वेक्टर एफ ज्यावेळेस लिहितो आपण त्यावेळेस मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन दोन्ही मिळेल. ठीक आहे, आणखीन ह्या मॉड एफ ला बऱ्याच बुक मध्ये मॉड एफ जर काही लिहिलंय आपण, ह्या 2 लाईनच्या मध्ये रीड करताना मॉड एफ रीड केलं जाईल. असा साधा एफ जरी लिहिला तर ह्याला म्हणतो आपण मॅग्निट्यूड ऑफ एफ. आणि वरती बार कॅल्क्युलेट केला किंवा एरोच्या फॉर्म मध्ये लिहिलं तर त्याला काय म्हणतात, वेक्टर एफ. मॉड एफ असं सुद्धा लिहितात किंवा ह्या फॉर्म मध्ये साधा एफ सुद्धा आपण लिहू शकतो. इथं काय मिळतं आपल्याला, मॅग्निट्यूड मिळतं. ठीक आहे, दिलेल्या क्वांटिटीज. हे आपण लास्ट लेक्चरला पाहिलंय आतापर्यंत सिलेबस. ओके, नेक्स्ट पाहिजे आपल्याला, नेक्स्ट हेडिंग द्या. नेक्स्ट, टाइप्स ऑफ वेक्टर. टाइप्स ऑफ वेक्टर. फर्स्ट टाइप आहे इक्वल वेक्टर. इक्वल वेक्टर्स लिहून घेतात का लगेच, शॉर्ट मध्ये लिहित चाल. शॉर्ट मध्ये जे काही बोर्ड वरती दिसतंय ते लिहा आणि बाकीच्या नोट्स मी तुम्हाला व्हॉट्सअपला टाकेन. ठीक आहे, लिहायला वेळ खूप जास्त चाललाय त्याच्यामुळे शॉर्ट मध्ये जे काही बोर्ड वरती दिसतंय जे काही तुम्हाला इम्पॉर्टंट वाटतं ते एवढं लिहा. ओके, तर फर्स्ट हा इक्वल वेक्टर. सेकंड टाइप आहे त्यातला निगेटिव्ह वेक्टर. निगेटिव्ह वेक्टर. थर्ड parallel vector. Parallel vector. Fourth, anti-parallel vector. Anti-parallel vector.
फिफ्थ आहे कोलिनियर वेक्टर. कोलिनियर वेक्टर. सिक्स्थ कॉन्करंट वेक्टर. कॉन्करंट वेक्टर. 7 कोप्लानर वेक्टर. कोप्लानर वेक्टर. 8 zero vector. Zero, or it is also known as a null vector. 9th युनिट वेक्टर. एवढे वेक्टर्स बघूयात अगोदर आणि रिमेनिंग राहिलेले नंतर पाहूयात आपण. ठीक आहे. तर फर्स्ट जो काही पाहणार आपण इक्वल वेक्टर. ठीक आहे. नेक्स्ट आपण जो काही पाहणार आहेत इक्वल वेक्टर. Previous The speaker. vectors are said to be equal vectors. लिहून घेऊ नका फक्त लक्ष द्या. ठीक आहे. इक्वल वेक्टर्स. The vectors are said to be equal vectors when they have same magnitude किंवा same direction. They have same direction and equal magnitude. हे आपण 10th पर्यंत पाहिले. काय त्या मॅग्निट्यूड आपण त्या वेक्टरला इक्वल वेक्टर्स म्हणतो when they have same direction and equal magnitude. तुम्हाला माहिती आहे तर मॅग्निट्यूड कशाला म्हणायचंय आणि डायरेक्शन कशाला म्हणायचंय. ठीक आहे. एखाद्या वेक्टरला आपण इक्वल वेक्टर म्हणतो. कधी इक्वल वेक्टर म्हणणार आहेत ज्यावेळेस त्या दिलेल्या वेक्टरचं डायरेक्शन आणि मॅग्निट्यूड सेम असेल. फॉर एक्झाम्पल आणखीन एक थर्ड क्वांटिटी लागते इक्वल वेक्टर म्हणण्यासाठी. एस एनीबडी नोज विच इज अ थर्ड क्वांटिटी. मॅग्निट्यूड सेम लागेल, डायरेक्शन सेम लागेल. आणखीन बघा एक्झाम्पल्स बघा. फर्स्ट एक्झाम्पल आहे फोर्स F1 इज इक्वल टू 5 न्यूटन ईस्ट. ठीक आहे. फोर्स F2 इज इक्वल टू 5 न्यूटन वेस्ट. काय म्हणलंय हा एक फोर्स दिलाय F1 किंवा एक वेक्टर कन्सिडर करा. हा F1 वेक्टर आणि हा F2 वेक्टर. F1 वेक्टर किती दिलाय 5 न्यूटन ईस्ट. हा जो काही फोर्स आहे तुमचा 5 न्यूटन आहे टुवर्ड्स ईस्ट साइड. ओके. आणि F2 फोर्स दिलाय. F2 जो काही आहे 5 न्यूटनच आहे. ठीक आहे. पण कुठल्या डायरेक्शनला आहे टुवर्ड्स ईस्ट. हा F2 हा इक्वल वेक्टर असू शकेल का. हा इक्वल वेक्टर आहे का. काय 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 दिलंय बघा वेक्टर मध्ये. दोघांचा मॅग्निट्यूड सेम आहे 5 न्यूटन 5 न्यूटन. देअरफॉर F1 वेक्टर F1 मॅग्निट्यूड ऑफ F1 इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ F2. ठीक आहे. सेकंड डायरेक्शन जे काय दिले हा जो काही F1 फोर्स आहे कुठल्या डायरेक्शनला चाललाय टुवर्ड्स ईस्ट आणि F2 जो काही चाललाय तो टुवर्ड्स वेस्ट. ठीक आहे. म्हणजे डायरेक्शन काय ज्यावेळेस आपण असं लिहिलं F1 वेक्टर डायरेक्शन हा F1 वेक्टर मॅग्निट्यूड ऑफ F1 इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ F2. पण ज्यावेळेस आपण लिहू F1 वेक्टर इज इक्वल टू F2 ही कंडिशन सॅटिस्फाय होईल का. हे जे काही F1 वेक्टर आहे काय देत आहे मॅग्निट्यूड ॲज वेल एज डायरेक्शन. पण हा जो काही F1 आहे डायरेक्शन सेम आहे का. एक चाललाय टुवर्ड्स ईस्ट साइड आणि दुसरा F2 चाललाय टुवर्ड्स वेस्ट. देअरफॉर नॉट इक्वल. F1 वेक्टर इज नॉट इक्वल टू F2. म्हणजे हे जे काही कंडिशन आहे ज्यावेळेस तुमचं मॅग्निट्यूड सेम राहील आणि डायरेक्शन अपोजिट असेल ऍट दॅट टाइम these two vectors are not equal. ह्या कंडिशनला आपण इक्वल म्हणता येणार नाही. दुसरा घेतला आपण 5 न्यूटन ईस्ट आणि दुसरा F2 इज इक्वल टू 5 न्यूटन ईस्ट. ह्यांना दोघांना इक्वल म्हणता येईल का. दोघांचं मॅग्निट्यूड आणि डायरेक्शन काय सेम आहे. काय कंडिशन सॅटिस्फाय होईल F वेक्टर मॅग्निट्यूड ऑफ F1 इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ F2. ठीक आहे. आणि
डायरेक्शन सुद्धा सेम आहे, म्हणून आपण काय म्हणू शकतो, F1 वेक्टर इज इक्वल टू F2 वेक्टर. का म्हणू शकतो, बिकॉज मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन आर सेम. 5 न्यूटन ईस्ट वेस्ट, मॅग्निट्यूड सुद्धा सेम आहे आणि डायरेक्शन सुद्धा सेम आहे. थर्ड कंडिशन बघा, ही थर्ड कंडिशन. पहिली क्वांटिटी दिली आहे, पहिला वेक्टर असेल 5 न्यूटन ईस्ट. दुसरी जी काही क्वांटिटी आहे 5 मीटर पर सेकंद ईस्ट. इक्वल वेक्टर्स आहेत का अनइक्वल आहेत? अनइक्वल. का अनइक्वल आहेत? का? डिफरंट मॅग्निट्यूड. काय मॅग्निट्यूड डिफरंट आहे. मॅग्निट्यूड म्हणजे काय, एनी क्वांटिटी. मॅग्निट्यूड कशाला म्हणतो आपण, मॅग्निट्यूड म्हणजे तुमचा न्यूमरिकल व्हॅल्यू असेल. हे 5 आहे, हे 5 आहे. डायरेक्शन हे ईस्टला आहे, हे सुद्धा ईस्टला आहे. म्हणजे जे काही थर्ड कंडिशन आहे इक्वल वेक्टर साठी, व्हेन दे हॅव सेम डायरेक्शन अँड इक्वल मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज, काय असेल थर्ड कंडिशन, ॲज वेल ॲज दे शुड हॅव सेम युनिट. दे शुड हॅव सेम युनिट. They should have same unit, then that vectors are known as equal vectors. तुम्हाला बुक मध्ये जे काय मिळणार आहे डेफिनेशन काय मिळेल, when they have same direction and equal magnitude. पण ज्यावेळेस अशा टाइपचे क्वेश्चन्स येतील 5 न्यूटन ईस्ट अँड 5 मीटर पर सेकंड ईस्ट, ठीक आहे, तर हे जे काही 5 न्यूटन आहे काय एक्सप्रेस करते, फोर्स. आणि हा जे काही 5 मीटर पर सेकंद आहे हे काय एक्सप्रेस करते, व्हेलॉसिटी एक्सप्रेस करणार आहे. म्हणून जे काही आपण मॅग्निट्यूड कम्पेअर करतोय ते मॅग्निट्यूड कम्पेअर करत असताना काय असलं पाहिजे, ह्या ज्या काही दोन क्वांटिटी आहेत दोन क्वांटिटी काय असल्या पाहिजेत, सेम. म्हणजे सेम नेचरचं फोर्स घेतला तर दोन्ही काय असले पाहिजेत, फोर्स. व्हेलॉसिटी घेतले तर दोन्ही काय असले पाहिजेत, व्हेलॉसिटी. म्हणजेच काय, थर्ड दे रिक्वायर सेम युनिट. युनिट सेम आहेत म्हणजे क्वांटिटी काय असल्या पाहिजे तुमच्या सेम नेचरच्या. फोर्स असतील तर दोन्ही फोर्सेस असले पाहिजेत, व्हेलॉसिटी असेल तर दोन्ही व्हेलॉसिटी असल्या पाहिजेत, किंवा वॉट एव्हर इट मे बी, ऍक्सेलरेशन जे काय घ्याल तुम्ही फिजिकल क्वांटिटी, त्या दोन्ही फिजिकल क्वांटिटी काय असल्या पाहिजेत, सेम असल्या पाहिजेत. फर्स्ट लक्षात आला इक्वल वेक्टर. इक्वल वेक्टर म्हणजे काय, इक्वल वेक्टर इज नोन ॲज व्हेन वेक्टर्स हॅव्हिंग सेम मॅग्निट्यूड and same direction as well as they should have same units. लक्षात राहील? Yes ma'am. नेक्स्ट वेक्टर आहे निगेटिव्ह वेक्टर. नका लिहून घेऊ, असू द्यात. निगेटिव्ह वेक्टर. The vector is said to be negative when the vector having same magnitude but opposite direction. वेक्टरला निगेटिव्ह वेक्टर कधी म्हणणार आहे, ज्यावेळेस दिलेल्या वेक्टरचे मॅग्निट्यूड काय असतील, सेम असतील, सेम मॅग्निट्यूड बट ऑपोजिट डायरेक्शन. देन दॅट वेक्टर. मॅडम रिपीट करा. काय झालं, रिपीट करा. हॅलो, रिपीट करायचंय. रिपीट करा. हा ठीक आहे, एकाने बोलत जा म्हणजे इको येते आवाज तुमचा, इको. ठीक आहे. निगेटिव्ह वेक्टर त्याला म्हणायचं आहे, the negative vectors have same magnitude. मॅग्निट्यूड काय असणार आहे, सेम असेल, बट दे हॅव अपोजिट डायरेक्शन. डायरेक्शन काय असणार आहे, अपोजिट असेल. ओके, म्हणजे काय, समजा फॉर एक्झाम्पल एक फोर्स घेतला आपण F1 5 न्यूटन टुवर्ड्स ईस्ट. ठीक आहे. दुसरा फोर्स घेतोय आपण 5 न्यूटन टुवर्ड्स वेस्ट. डायरेक्शन तुम्ही कुठलंही घेऊ शकता, नॉर्थ साऊथ, फक्त इथं ईस्ट वेस्ट लिहिले म्हणजे ईस्ट वेस्टलाच डायरेक्शन घेतलं पाहिजे असं काही नाही, तुम्ही कुठलंही डायरेक्शन घेऊ शकता. ठीक आहे. आता बघा हा F1 फोर्स आपण F1 इज इक्वल टू काय घेतलाय, 5 न्यूटन, आणि F2 इज इक्वल टू काय घेतलाय, 5 न्यूटन टुवर्ड्स वेस्ट साइड. काय सांगतोय, निगेटिव्ह वेक्टर इज ऑल्सो नोन ॲज अपोजिट वेक्टर. Negative vector is also known as opposite vector. Negative vector is defined as which have same magnitude but opposite direction.
डायरेक्शन काय असतं, अपोजिट साइडला असतं. म्हणजे हा 5 न्यूटनचा फोर्स एक ड्रॉ केला आपण, हा F1. ठीक आहे. F2 सुद्धा काय 5 न्यूटनचा इक्वल, बट दिस F2 हॅव्हिंग अपोजिट डायरेक्शन. हा चालला ईस्ट साइडला आणि हा जो काही चाललाय तो वेस्ट साइडला चाललाय. F2 जो काही फोर्स आहे तो F2 कुठं चाललाय, F2 चाललाय वेस्ट डायरेक्शनला आणि F1 चाललाय ईस्ट डायरेक्शनला. तर ह्याला आपण लिहितो कसं बघा, हा जो काही निगेटिव्ह वेक्टर आहे, निगेटिव्ह वेक्टर सॅटिस्फाईज द कंडिशन. मॅग्निट्यूड काय असतील तुमचे, मॅग्निट्यूड सेम असणार आहेत. सेम मॅग्निट्यूड कसं एक्सप्लेन करतो आपण, हा फर्स्ट F1 मॅग्निट्यूड ऑफ F1 इज इक्वल टू काय, मॅग्निट्यूड ऑफ F2. मॅग्निट्यूड्स काय सेम आहे, हा सुद्धा 5 आहे, हा सुद्धा 5 आहे. ठीक आहे. नेक्स्ट इन अपोजिट डायरेक्शन म्हणलंय. ठीक आहे. डायरेक्शन काय अपोजिट आहे, म्हणजे याला आपण असं लिहू शकतो, हा वेक्टर F1 इज इक्वल टू मायनस F2. हे लिहिता येईल का, हा F1 कुठं चाललाय ईस्ट साइडला, F2 कुठं चाललाय वेस्ट साइडला. ज्यावेळेस आपण रीड करतो हे निगेटिव्ह वेक्टर इज डिफाइंड ॲज और वेक्टर F1 इज इक्वल टू मायनस ऑफ वेक्टर F2. याला रीड कसं करायचंय, वेक्टर F1 इज इक्वल टू मायनस ऑफ वेक्टर F2. ठीक आहे. किंवा ए आणि बी च्या फॉर्म मध्ये घ्या. वेक्टर जर तुमचे निगेटिव्ह वेक्टर असेल तर काय म्हणतो आपण त्याला, हा निगेटिव्ह वेक्टर मध्ये सेम मॅग्निट्यूड, म्हणजे कंडिशन कुठली येईल, हा ए वेक्टर इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ बी वेक्टर. एवढं लक्षात येतंय. वेक्टर मॅग्निट्यूड काय सेम आहेत. मॅग्निट्यूड ऑफ ए इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ बी. सेकंड कंडिशन काय म्हणते, दे आर इन अपोजिट डायरेक्शन. अपोजिट डायरेक्शन म्हणजे काय, ही कंडिशन सॅटिस्फाई होईल का, वेक्टर ए इज इक्वल टू वेक्टर बी. दिस कंडिशन इज नॉट सॅटिस्फाईड, कारण हा जो काही वेक्टर ए काय रिप्रेझेंट करतो, हा मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन. इक्वल आहेत का ए आणि बी चं डायरेक्शन, मॅग्निट्यूड सेम आहेत बट डायरेक्शन्स आर डिफरंट. ठीक आहे. देअरफॉर हा जो काही वेक्टर ए इज इक्वल टू मायनस ऑफ वेक्टर बी. ही कंडिशन सॅटिस्फाई होईल निगेटिव्ह वेक्टरला. वेक्टर ए इज इक्वल टू मायनस ऑफ वेक्टर बी. लक्षात येतं हे, ही कंडिशन लक्षात ठेवायची आपल्याला पुढे लागणार आहे प्रॉब्लेम साठी. सेम मॅग्निट्यूड अपोजिट डायरेक्शन, हा सेम मॅग्निट्यूड डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे ही कंडिशन सॅटिस्फाय होणार नाही. देअरफॉर ए इज इक्वल टू, तिकडे जाऊन काय होईल, हा प्लस असलेला मायनस बी. वेक्टर ए इज इक्वल टू मायनस ऑफ वेक्टर बी. आणखीन एक एक्झाम्पल घ्या बघा. वेक्टर ए इज इक्वल टू 5 न्यूटन नॉर्थ and vector B is equal to 10 Newton south. वेक्टर्स निगेटिव्ह वेक्टर आहे का, निगेटिव्ह No, ma'am. हा नो मॅम अपोजिट. का नाही निगेटिव्ह वेक्टर, एक नॉर्थ एक साऊथ आहे. हा एक नॉर्थ आणि साऊथ आहे. नॉर्थला म्हणजे वर चाललाय किंवा Magnitude साऊथला different खाली, आहे. अपोजिटच आहे. ठीक आहे. किंवा नॉर्थ साऊथ तुम्हाला लक्षात येत नसेल तर हे ईस्ट आणि वेस्टच असू द्या. ठीक आहे. हा ईस्ट आणि हा वेस्ट. हा आता सांगा, No, ma'am. निगेटिव्ह वेक्टर. नो मॅम, आहेत का नाही, नाही. नाही कशामुळे? नाही, पण सेम नाहीये, डिफरंट. Different बघा लक्षात आहे magnitude. इकडं, बघा इकडं. निगेटिव्ह वेक्टर्स आर दोज वेक्टर विच हॅव सेम मॅग्निट्यूड अँड अपोजिट डायरेक्शन. मॅग्निट्यूड सेम आहेत का रे, ह्याचा मॅग्निट्यूड किती दिलाय, 5. हा मॅग्निट्यूड नाही मॅम. 10. डायरेक्शन काय, डायरेक्शन अपोजिट आहे. एक कंडिशन सॅटिस्फाय होईल काय, डायरेक्शन अपोजिट आहेत but there is no same magnitude सेम नाही. therefore they are not equal आहे, sorry they are not negative vectors.
ही कंडिशन सॅटिस्फाय होणार नाही तुमची. का होणार नाही? बिकॉज मॅग्निट्यूड्स आर डिफरंट. मॅग्निट्यूड्स काय डिफरंट आहेत. देअरफॉर दीज आर नॉट निगेटिव्ह वेक्टर. निगेटिव्ह वेक्टरला कंडिशन काय लक्षात ठेवायची? निगेटिव्ह वेक्टर्स आर दोज वेक्टर विच हॅव सेम मॅग्निट्यूड अँड अपोजिट डायरेक्शन. इथं काय डायरेक्शन अपोजिट आहे, एक कंडिशन सॅटिस्फाय होईल, पण मॅग्निट्यूड काय सेम नाहीये. मॅग्निट्यूड एकाचा 5 आहे आणि एकाचा मॅग्निट्यूड काय 10 आहे. देअरफॉर दे आर नॉट निगेटिव्ह वेक्टर्स. लक्षात आलं निगेटिव्ह वेक्टर? येस मॅम. हो मॅम. नेक्स्ट वेक्टर, नेक्स्ट आहे पॅरलल वेक्टर. पॅरलल वेक्टर. पॅरलल लाईन्स माहिती आहेत तुम्हाला? पॅरलल लाईन्स, हो विच नॉट पॅरलल लाईन्स मधला अँगल किती असतो? पॅरलल लाईन, आपण ह्या लाईनला काय म्हणू शकतो? Parallel lines. 180 डिग्री. किती असतो? 180 डिग्री. ठीक आहे, 90 degree. 90 डिग्री. बर, ए बी सी डी. हा, लक्ष द्या इकडे. ठीक आहे, हे पॅरलल वेक्टर्स म्हणणार आपण. पॅरलल वेक्टर्स कशाला म्हणायचं आहे? ज्या वेक्टरचे डायरेक्शन सेम असतील. हा ए बी सी डी चारही लाईन्स कुठल्या डायरेक्शनने चाललेत? एकाच डायरेक्शनने चाललेत, टुवर्ड्स ईस्ट साइड. ठीक आहे, ज्यावेळेस आपण हे वेक्टर्स किंवा ह्या लाईन्स टेल टू टेल जोडतो, ह्याच्यातला ह्या पॉइंटला काय म्हणतो आपण? स्टार्टिंग पॉइंटला टेल, एंडिंग पॉइंटला काय म्हणणार आहेत? हेड. ठीक आहे, ह्या लाईन्स ज्यावेळेस आपण टेल टू टेल जोडतो, म्हणजे ए लाईन आपण सी वरती आणून ठेवली किंवा बी लाईन आपण डी वरती आणून ठेवली, तर दोघांमधला अँगल किती येईल? ए लाईन आहे, त्या सी लाईनला उचलला आपण आणि ह्याच्यावरती ठेवलं असं डी. अँगल किती येईल दोन्ही मधला? किती येईल? 0 डिग्री अँगल येईल. ठीक आहे, 0 डिग्री अँगल. अँगल असेल का? ए, हा एच्या टेलला सी चा टेल जोडला आणि हेडला हेड जोडला, तर हे काय होईल? अँगल बिटवीन देम. अँगल किती होईल तुमचा? 0 डिग्री अँगल होईल. मग हा जो काही पॅरलल वेक्टर आहे, पॅरलल वेक्टर इज डिफाइंड ॲज the angle between two vectors when joining by tail to tail and head to head, then angle between them is a 0 degree. That vector is known as parallel vector. काय लक्षात ठेवायचं आहे? पॅरलल वेक्टर कधी म्हणू शकतो आपण? त्याच्यातला जो काही अँगल असणार आहे, ठीक आहे, पॅरलल लाईन मधला जो काही अँगल असेल, कधीचा अँगल? ज्यावेळेस आपण टेलला जोडतो त्यावेळेसचा अँगल तुमचा जर 0 डिग्री असेल तर त्याला म्हणतो आपण पॅरलल वेक्टर्स. आणखीन एक लक्षात ठेवायचं आहे, ह्या बी ला सुद्धा आपण ए चा पॅरलल म्हणू शकतो किंवा बी ला सी चा पॅरलल म्हणू शकतो. ठीक आहे, पण लाईन्स काय दिसतात बघा, ह्याची लेंथ जास्त आहे, हा लेंथ कमी दिसतोय, हे परत जास्त आहे, हे परत कमी आहे. ठीक आहे, म्हणजे मॅग्निट्यूड सेम राहिलाय का? मॅग्निट्यूड चेंज होत चाललाय. ठीक आहे, इथं जर आपण कन्सिडर केलं, हा 5 सेंटीमीटरची लाईन आहे, ही हाफ दिसते त्याच्या 3 सेंटीमीटर घेतला, हे परत 4 सेंटीमीटर घेतला, हा त्याच्या हाफ दिसतोय 2 सेंटीमीटर घेतला. ठीक आहे, म्हणजे जे काही लाईन्स आहेत मॅग्निट्यूड सेम आहे का? नाही. म्हणजे हे जे काही पॅरलल वेक्टर्स आहेत, पॅरलल वेक्टर मध्ये आपण मॅग्निट्यूड बघत नाही, फक्त काय बघतो? अँगल व्हेरीफाय करतो. अँगल बिटवीन टू वेक्टर किती असला पाहिजे? 0 डिग्री असला पाहिजे. त्याला म्हणतो आपण पॅरलल वेक्टर्स. पॅरलल वेक्टर इज डिफाइंड ॲज the angle between two vectors when joined by tail to tail is a 0 degree. ज्यावेळेस अँगल तुमचा दोन वेक्टर मधला 0 डिग्री असेल, कधी? ज्यावेळेस आपण टेलला जोडतो त्यावेळेस ते वेक्टर कुठल्या टाईपचं वेक्टर असणार आहे? पॅरलल वेक्टर असेल. आणि पॅरलल वेक्टर मध्ये मॅग्निट्यूड आपण लक्षात ठेवतो का? मॅग्निट्यूडची गरज आहे का? मॅग्निट्यूड तुमचा व्हॅरी होऊ शकतो, मॅग्निट्यूड सेम असण्याची गरज नाही. फॉर एक्झाम्पल, हा वेक्टर ए इज इक्वल टू 5 सेंटीमीटर टुवर्ड्स ईस्ट. ठीक आहे, आणि वेक्टर बी इज इक्वल टू 3 सेंटीमीटर टुवर्ड्स ईस्ट. याला पॅरलल वेक्टर म्हणता येईल का? हो. दोघांचे डायरेक्शन काय? दोघांचे डायरेक्शन सेम आहे, टुवर्ड्स ईस्ट साइडला चाललेत. ओके, पण मॅग्निट्यूड काय डिफरंट आहे. मॅग्निट्यूड डिफरंट असला तरी काही फरक पडणार नाही, किंवा सेम डायरेक्ट मॅग्निट्यूड असेल तरी सुद्धा काही फरक पडणार नाही. इथं मॅग्निट्यूडला इम्पॉर्टन्स नाही, इथं कशाला इम्पॉर्टन्स आहे?
डायरेक्शनला इम्पॉर्टन्स आहे. डायरेक्शन काय असलं पाहिजे तुमचं, सेम डायरेक्शन असलं पाहिजे आणि अँगल बिटवीन देम किती असायला पाहिजे, अँगल 0 डिग्री असेल. एकाच डायरेक्शनला चालत म्हणजे इथला अँगल किती मिळणार आहे तुम्हाला, हा 0 डिग्री मिळेल. लक्षात येत आहे. पॅरलल वेक्टर इज डिफाइंड ॲज अँगल बिटवीन टू वेक्टर. अँगल किती असला पाहिजे, 0 डिग्री when joining by tail to tail, tail of A to tail of B. दोन्ही मधला अँगल किती असेल, 0 डिग्री असेल. ऍट दॅट टाइम दॅट वेक्टर इज नोन ॲज अ पॅरलल वेक्टर. बघा आता अपोजिट त्याच्या अँटी पॅरलल वेक्टर. हा कोण सांगताय अँटी पॅरलल, अपोजिट असेल पॅरलल वेक्टरच्या 180 अपोजिट. डिग्री. हा 180. हा बघा लक्षात आहे. इकडे अँटी पॅरलल वेक्टर इज डिफाइंड ॲज द अँगल बिटवीन टू वेक्टर्स. किती असेल, हे जे काही 180 डिग्री. हा लक्षात आहे. इकडे अँटी पॅरलल वेक्टर, इन अँटी पॅरलल वेक्टर डायरेक्शन्स आर डिफरंट किंवा अपोजिट डायरेक्शन असेल. इन अँटी पॅरलल वेक्टर there is opposite direction म्हणजे काय, वेक्टर A and B रिप्रेझेंट बाय अँटी पॅरलल वेक्टर. हा A वेक्टर आहे, A टुवर्ड्स कुठं चाललाय, ईस्टला. हा B वेक्टर असेल, कुठल्या साईडला चाललाय, वेस्टला. ठीक आहे. हा वेक्टर A ईस्टला चाललाय आणि वेक्टर B चाललाय वेस्टला. तर ह्या ज्यावेळेस आपण टेल टू टेल जॉईन करतो, इथला अँगल किती मिळतोय, हा अँगल 180 डिग्री असेल. 180. ठीक आहे. हा अँगल किती असणार आहे तुमचा, 180 डिग्री अँगल असेल. 180 देअरफॉर इन पॅरलल वेक्टर किती मिळाला होता, 0 डिग्री अँगल मिळाला होता. आणि अँटी पॅरलल वेक्टर मध्ये किती मिळतो आपल्याला, 180 डिग्री. इन पॅरलल अँड अँटी पॅरलल वेक्टर आपण मॅग्निट्यूड बघत नाही. हे लाईन छोटे असले काय, हा समजा ए वेक्टर इथपर्यंत आहे आणि बी वेक्टरची लेंथ काहीतरी मॅग्निट्यूड समजा 2 सेंटीमीटर आहे आणि हा 7 सेंटीमीटर आहे. काय फरक पडेल का, अँगल किती मिळणार आहे दोन्ही मधला, अँगल किती राहील, हा 180 डिग्री. 180. ठीक आहे. मग हा असा सुद्धा क्वेश्चन येईल तुम्हाला, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन अँटी पॅरलल वेक्टर अँड निगेटिव्ह वेक्टर. काय डिफरन्स आहे रे, आता सांगितलंय. निगेटिव्ह वेक्टर पाहिलाय आपण, काय निगेटिव्ह वेक्टर मॅग्निट्यूड सेम असतो. निगेटिव्ह वेक्टर मध्ये काय असेल, मॅग्निट्यूड सेम अँड डायरेक्शन निगेटिव्ह वेक्टर मध्ये मॅग्निट्यूड काय, मॅग्निट्यूड सेम आणि डायरेक्शन काय असतं, डायरेक्शन अपोजिट. डायरेक्शन काय, अपोजिट आहे. इन अँटी पॅरलल वेक्टर डायरेक्शन तर अपोजिट असेल पण मॅग्निट्यूड तुमचं सेम सुद्धा असू शकतं Same. किंवा Different direction. अनइक्वल सुद्धा असू शकतं, डिफरंट सुद्धा असू शकतं. लक्षात आहे दोन्ही मधला डिफरन्स, अँटी पॅरलल आणि निगेटिव्ह वेक्टर. निगेटिव्ह वेक्टर मध्ये मॅग्निट्यूड सेम, डायरेक्शन अपोजिट. इन अँटी पॅरलल वेक्टर डायरेक्शन अपोजिट असेल पण तुमचं जे काही मॅग्निट्यूड आहे, मॅग्निट्यूड व्हॉट एव्हर इट मे बी, म्हणजे इक्वल सुद्धा असू शकेल किंवा अनइक्वल सुद्धा असू शकेल. त्याला म्हणतो आपण अँटी पॅरलल. तर लक्षात राहते 4 वेक्टर्स बघा काय काय बघितलेत. फर्स्ट इक्वल वेक्टर, एनइक्वल वेक्टर, magnitude, direction and unit of the given vector are same. Next पाहिला आपण निगेटिव्ह वेक्टर. निगेटिव्ह वेक्टर मध्ये मॅग्निट्यूड सेम, डायरेक्शन अपोजिट. थर्ड पाहिला पॅरलल वेक्टर. पॅरलल वेक्टर मध्ये सेम डायरेक्शन अँड 0 डिग्री अँगल. आणि फोर्थ पाहिला अँटी पॅरलल वेक्टर. अँटी पॅरलल वेक्टर मध्ये काय पाहिलं, अँटी पॅरलल वेक्टर इक्वल मॅग्निट्यूड, अँगल मॅग्निट्यूड कसाही असू शकेल तुमचा, इक्वल किंवा अनइक्वल. डायरेक्शन काय असतात, अपोजिट. आणि अँटी पॅरलल वेक्टर मध्ये अँगल किती असेल, 180 डिग्री. 180 डिग्री. ठीक आहे. बघा नेक्स्ट. Yes, ma'am. नेक्स्ट बघा, कोलिनियर. कोलिनियर वेक्टर. Collinear. कोलिनियर वेक्टर. ठीक आहे. इन कोलिनियर वेक्टर कशाला म्हणायचं आहे, व्हेन ऑल द वेक्टर्स आर फॉलो द सेम पाथ और सेम लाईन. जेवढे काही नंबर ऑफ वेक्टर्स दिलेले असतील, सेम पाथ फॉलो करत असतील तर त्या वेक्टरला म्हणतो आपण
वेक्टर. फॉर एक्झाम्पल हा F1 वेक्टर दिलाय, वेक्टर F1 हा लाईन किंवा हा पाथ फॉलो करतोय F1. ठीक आहे. आणखीन एक वेक्टर दिला F2, हा सुद्धा सेम पाथ फॉलो करतोय F2. आणखी थर्ड वेक्टर दिला, म्हणजे एकच पाथ जर फॉलो करत असतील नंबर ऑफ वेक्टर्स, that vector are known as a collinear vector. Collinear vector is defined as the vector which follow same path, which follow same path or same line, which follow same path or same line is known as collinear vector. डिफरन्स लक्षात राहतंय. कोलिनियर वेक्टर डेफिनेशन काय आहे? दी वेक्टर विच फॉलो सेम पाथ, म्हणजे जेवढे नंबर ऑफ वेक्टर्स ए बी सी डी किंवा F1 F2 F3 F4 जेवढे काही असतील त्या सगळ्यांचं पाथ काय असणार आहे? एकच लाईन असेल किंवा एकच पाथ सगळेच वेक्टर फॉलो करत असतील तर दॅट वेक्टर इज नोन ॲज अ कोलिनियर वेक्टर. ठीक आहे, लक्षात येतं एवढं? एक्झाम्पल द्या ना. हेच एक्झाम्पल F1 F2 आणि F3 किंवा हा F1 दिलाय तुम्हाला, F1 इज इक्वल टू काय असेल डायरेक्शन याचा मॅग्निट्यूड काही असू शकेल. हा असेल समजा 5 सेंटीमीटरचा, हा असू शकेल 3 सेंटीमीटरचा किंवा पुढचा आणखीन कुठला वेक्टर दिला तुम्हाला 2 सेंटीमीटर. फक्त त्याचं डायरेक्शन किंवा जे काही लाईन फॉलो करणार आहेत किंवा जो काही पाथ फॉलो करणार आहेत सगळ्यांचा पाथ काय असेल? सेम पाथ असेल. तर मॅग्निट्यूड वरती डिपेंड नसणार आहे, फक्त फॉलो काय करतोय? एकच पाथ फॉलो करेल. दॅट वेक्टर्स आर नोन ॲज अ कोलिनियर वेक्टर. ठीक आहे. नेक्स्ट वेक्टर आहे कॉन्करंट वेक्टर. कॉन्करंट वेक्टर. ओके, कॉन्करंट वेक्टर, the vector which intersects the same point, which intersects the same point is known as concurrent vector. इंटरसेक्शन लक्षात येतंय? एखादे हा पॉइंट आहे, हा F1 हा F2 आणि F3 हा एकाच पॉइंटला जर इंटरसेक्ट होत असतील तर दॅट वेक्टर्स आर नोन ॲज कॉन्करंट वेक्टर्स. F1 F2 आणि F3 म्हणजे जेवढे नंबर ऑफ वेक्टर्स घ्यायचे तेवढे घेऊ शकतो आपण, फक्त एकाच पॉइंटला काय असले पाहिजे? ते इंटरसेक्ट झाले पाहिजेत. दॅट वेक्टर्स आर नोन ॲज अ कॉन्करंट वेक्टर. एवढं लक्षात येतंय? मॅम रिपीट करायचं. हा बघा, कॉन्करंट वेक्टर, दी वेक्टर विच इंटरसेक्ट्स ॲट दी सेम पॉइंट. हा एखादा पॉइंट आहे आणि हा पॉइंट मधून जेवढे काही नंबर ऑफ वेक्टर्स पास होतील, हा F1 F2 F3 F4 F5 पण एकाच पॉइंटला इंटरसेक्ट होत असतील, दॅट वेक्टर्स आर नोन ॲज कॉन्करंट वेक्टर्स. लक्षात येत आहे? कॉन्करंट वेक्टर, दी वेक्टर विच इंटरसेक्ट ॲट दी सेम पॉइंट. हा F1 असेल, हा F2 हा F3 F4 आणि हा F5. जेवढे काही नंबर ऑफ वेक्टर्स आहेत प्रत्येकाचा इंटरसेक्टिंग पॉइंट काय? आपण ह्याला O पॉइंट कन्सिडर केलं तर हे O पॉइंटला इंटरसेक्ट होतात, त्या वेक्टर्सला आपण काय म्हणतो? कॉन्करंट वेक्टर्स म्हणतो. एवढं लक्षात राहील? डिफरन्स लक्षात राहते दोन्ही मधला. कोलिनियर म्हणजे एकच पाथ फॉलो करतात, एकाच पाथनी किंवा एका सेम लाईनने काय चाललं ते पुढे चाललेत. आणि कॉन्करंट म्हणजे काय? एकाच पॉइंटला इंटरसेक्ट व्हायला लागलेत, त्याला म्हणतो आपण कॉन्करंट वेक्टर. नेक्स्ट मोस्ट इम्पॉर्टंट वेक्टर पाहणार आपण युनिट वेक्टर. त्याच्या अगोदर को प्लॅनर वेक्टर आहे. को प्लॅनर Zero null vector, ma'am. हे वर्ड माहिती तुम्हाला? प्लॅनर म्हणजे काय किंवा एका प्लेन म्हणजे काय? प्लेन सरफेस. हा सेम सरफेस. सेम सरफेस. हा आणखीन तर ह्याला हा जो काही बोर्ड आहे तुमचा, ह्या बोर्डला सुद्धा आपण प्लेन म्हणू शकतो. म्हणजे हा जो काही प्लेन आहे हा वाय ऍक्सिस असेल आणि हा जो काही असणार आहे तुमचा एक्स ऍक्सिस. म्हणजे हा बोर्डचा जो काही सरफेस आहे तो एक प्लेन झाला किंवा इथं लक्षात आहे बघा, हा एक्स ऍक्सिस
सॉरी वाय ऍक्सिस, हा एक्स ऍक्सिस आणि हा झेड ऍक्सिस. आधी प्लेन म्हणजे काय लक्षात द्या आणि मग आपण को प्लॅनर बघूया. ठीक आहे, हा वाय, हा एक्स आणि हा झेड ऍक्सिस. ठीक आहे, तर प्लेन इज नथिंग बट 2D, 2 डायमेन्शनल जे काही सरफेस मिळेल त्याला आपण प्लेन म्हणणार आहे. ठीक आहे, हा एक्स वाय, त्याला एक्स वाय प्लेन म्हणतात. हा जो काही असेल तुमचा वाय झेड प्लेन आणि हा जो काही असतो त्याला म्हणतो आपण एक्स झेड प्लेन. ठीक आहे, हा असेल फक्त हा जो काही सरफेस मिळतो हा एक्स वाय प्लेन असेल. हा जो काही मिळणार आहे सरफेस हा तुमचा एक्स झेड असेल आणि हा जो मिळतो सॉरी एक्स ह्या वाय झेड आणि हा असेल एक्स झेड सरफेस. ठीक आहे, फक्त प्लेन म्हणजे काय, एखादं सरफेस. लक्ष द्या, हे नोटबुक असेल. ठीक आहे, हे नोटबुक आहे. ह्या नोटबुक सुद्धा हा काय एक प्लेन आहे. हा एक्स, हा वाय आणि हा पेन दिसतो तो एक्स. लक्षात येते, प्लेन म्हणजे काय, प्लेन इज 2 डायमेन्शनल फिगर असेल, फक्त 2 डायमेन्शनल. ठीक आहे, एक्स वाय प्लेन, एक्स झेड प्लेन, वाय झेड प्लेन, कुठलाही काय 2 डायमेन्शनल त्याला म्हणतो आपण प्लेन. तर को प्लॅनर वेक्टर म्हणजे काय, द वेक्टर्स विच लाय ऑन द सेम प्लेन इज नोन ॲज को प्लॅनर वेक्टर. द वेक्टर्स विच लाय ऑन द सेम प्लेन, जे वेक्टर एकाच प्लेन मध्ये असतील त्या वेक्टरला काय म्हणतो आपण, को प्लॅनर वेक्टर म्हणणार आहे. बघा लक्ष द्या इकडं. समजा आपण हा पेन धरलात, हा एकाच प्लेन मध्ये असतील दोन्ही पेन. अरे यार, हे कुठल्या प्लेन मध्ये आहेत, एका प्लेन मध्ये आहेत का दोन, एक एक्स आणि हा काय वाय. ह्याला आपण असं धरलं तर काय होईल, ह्या पेनला आपण असं जर धरलं तर काय होईल, वाय आणि झेड प्लेन मध्ये, किंवा असं धरलं तर काय होईल, एक्स आणि झेड प्लेन मध्ये. म्हणजे जे काही दोन वेक्टर्स आहेत ते जे काही दोन वेक्टर्स असतील, कुठलेही दोन वेक्टर्स काय असतात, ऑलवेज को प्लॅनर. को प्लॅनरचं मिनिंग काय, द वेक्टर्स विच हॅव सेम प्लेन किंवा विच लाय ऑन दी सेम प्लेन. प्लेन म्हणजे काय, फक्त एवढं कन्सिडर करा, हे बाकीचं काहीच लक्षात देऊ नका तुम्ही. फक्त एक्स आणि वाय प्लेन, हा तुमचा जो काही बोर्ड आहे एक प्लेन आहे, 2 डायमेन्शनल फिगर आहे. तर ह्याच्यामध्ये आपण वेक्टर्स कुठल्याही फॉर्म मध्ये धरले, दोन वेक्टर तुम्ही असं धरलात तरी प्लेन मध्ये असतील, हे असे धरलात तरी प्लेन मध्ये असणार एकाच, किंवा हे असं धरलात तरी एका प्लेन मध्ये असणार आहेत. म्हणजे जे काही दोन वेक्टर्स असतात, दोन वेक्टर, 2 वेक्टर्स आर ऑलवेज को प्लॅनर. को प्लॅनरचं मिनिंग लक्षात येतंय, को प्लॅनर म्हणजे काय, विच लाय ऑन दी सेम प्लेन, लाय ऑन दी सेम प्लेन. एकाच प्लेन मध्ये जर वेक्टर असतील तर त्याला म्हणतो आपण को प्लॅनर वेक्टर. ज्यांना प्लेन माहिती आहे त्यांना हे को प्लॅनर लक्षात येईल. प्लेन म्हणजे काय, फक्त 2 डायमेन्शनल फिगर, एक एक्स वाय धरू शकतो किंवा एक्स झेड धरू शकतो किंवा एक्स वाय झेड धरू शकतो. ह्या कुठलेही फक्त 2 डायमेन्शनल जी काही फिगर असेल त्याला आपण प्लेन म्हणणार आहेत. म्हणजे ज्यावेळेस आपण कुठलेही दोन वेक्टर्स घेतो, ह्या पेनला आपण वेक्टर कन्सिडर केले, कसं जरी पकडलं याला आपण ह्या फॉर्म मध्ये घेतलात तरी एकाच प्लेन मध्ये येईल, किंवा ह्या फॉर्म मध्ये धरलो आपण तरी सुद्धा ह्या प्लेन मध्ये येईल, किंवा ह्या फॉर्म मध्ये धरलात तरी सुद्धा एकाच प्लेन मध्ये येईल. ठीक आहे, म्हणजे दोन जर वेक्टर घेतले तर दोन वेक्टर कधीही एका प्लेन मध्ये आपण एक्सप्लेन करू शकतो. तसंच 2 वेक्टर्स ऑलवेज मीन इन को प्लॅनर. पण ज्यावेळेस आपण 3 वेक्टर्स घेतो, 3 वेक्टर्स, फक्त 3 वेक्टर्स कधी येतील एका प्लेन मध्ये, ज्यावेळेस आपण त्याला ह्या फॉर्म मध्ये धरतो, एक्स वाय प्लेन मध्ये आले. पण हे जर आपण हा एक्स वाय आणि हा झेड असं धरला, एका प्लेन मध्ये येतील का, नाही. हा थर्ड जो काही आहे तो ह्या प्लेन मध्ये यायला लागलाय बाहेरच्या, आणि हा एक्स वाय प्लेन मध्ये चाललाय. म्हणजे जे काही तुमचे 3 वेक्टर्स आहेत, 3 वेक्टर्स, ठीक आहे, 3 वेक्टर्स कधी को प्लॅनर असू शकतात किंवा नसूही शकतात, मे और मे नॉट. पण 2 वेक्टर्स आर ऑलवेज, 2 वेक्टर्स आर ऑलवेज, 2 वेक्टर्स आर ऑलवेज को प्लॅनर.
Two vectors are always coplanar, but three vectors may or may not be coplanar. Three vectors may or may not be coplanar. डिफरन्स लक्षात येतोय तुम्हाला? तिन्ही लक्षात ठेवायचंय, कोलिनियर, कॉन्करंट आणि कोप्लॅनर. कोलिनियर मध्ये सेम पाथ फॉलो करतील, ठीक आहे. नेक्स्ट कॉन्करंट मध्ये इंटरसेक्टिंग पॉइंट एकच असेल, सेम इंटरसेक्टिंग पॉइंट. आणि कोप्लॅनर म्हणजे टू डायमेन्शनल फिगर असेल, प्लेन म्हणजे. तर जे काही दोन वेक्टर्स असतात ते कधीही ह्या फॉर्म मध्ये आपण एवढ्या डायग्राम मध्ये आपण कसेही दोन वेक्टर्स टाकू शकतो, ह्या फॉर्म मध्ये टाकू शकतो किंवा ह्या. तर टू डायमेन्शन असतील, पण जर थर्ड घेतला, थर्ड फक्त आपण ह्या फॉर्म मध्ये इथं धरू शकतो, ठीक आहे. आणि असा जर धरला तर हे दोन एक्स आणि वाय प्लेन मध्ये जाईल आणि हा झेड काय येणार आहे, ह्या प्लेन मध्ये येईल, ठीक आहे. किंवा असं धरला तर ह्या सरफेस एरियावरती थर्ड जाईल आणि एक्स आणि वाय इथल्या प्लेन वरती जातो, ठीक आहे. फक्त लक्ष ठेवा, टू वेक्टर्स आर ऑलवेज कोप्लॅनर अँड द थर्ड थ्री वेक्टर्स मे और मे नॉट बी कोप्लॅनर, ओके. नेक्स्ट बघा वेक्टर. आवाज येतोय का? बाय मॅम. Yes, ma'am. हा. युनिट वेक्टर. झिरो वेक्टर आहे. झिरो वेक्टर आहे का? Zero and null vector. Zero or null vector. झिरो और नल वेक्टर. Okay, zero vector. It is also known as null vector. ठीक है? Zero or null vector, the vector which having zero magnitude and arbitrary direction. The vector which having zero magnitude. Zero magnitude लक्षात येतं, magnitude zero म्हणजे काय? कसं लिहायचं? वेक्टर ए चा मॅग्निट्यूड, हा वेक्टर ए, त्याचा मॅग्निट्यूड काय असेल तुमचा? झिरो असेल. अँड आर्बिटरी डायरेक्शन. व्हॉट इज मीन बाय आर्बिटरी? आर्बिटरी डायरेक्शन कशाला म्हणतो आपण? आर्बिटरी डायरेक्शन. द वेक्टर विच हॅव्हिंग झिरो मॅग्निट्यूड अँड आर्बिटरी डायरेक्शन इज नोन ॲज झिरो वेक्टर. झिरो वेक्टर म्हणतो आपण कशाला? त्याचा मॅग्निट्यूड झिरो आहे पण आर्बिटरी डायरेक्शन. आर्बिटरी म्हणजे कुठल्याही डायरेक्शनला जाऊ शकतो तो, असं ठरलेलं नाही की तो ईस्टला जाईल किंवा वेस्टला जाईल. डायरेक्शन कुठलंही घेऊ शकतो. कुठला वेक्टर? झिरो वेक्टर. आर्बिटरी म्हणजे एनी डायरेक्शन, ठीक आहे. लक्षात ठेवा फक्त, झिरो वेक्टर हॅव्हिंग झिरो मॅग्निट्यूड अँड एनी डायरेक्शन. एनी डायरेक्शनलाच वर्ड आहे तुमचा. आर्बिटरी डायरेक्शन म्हणतात त्याला, कुठल्याही डायरेक्शनला जाईल. दॅट वेक्टर इज नोन ॲज अ झिरो वेक्टर. लक्षात राहील. नेक्स्ट पाहायचंय आपल्याला, मोस्ट इम्पॉर्टंट वेक्टर आहे युनिट वेक्टर. मॅडम आता बास कन्फ्युजन होईल नंतर. कन्फ्युजन व्हायलंय. हा आता नका, आता उद्या घ्या बाकीचे. लास्ट वेक्टर बघूया. लिहून घेता का मग एवढं? मॅम एकदा रिवाइज करा ना. करा मॅम, आता डिक्टेट करा. चार्ट मध्ये हेडिंग text करून एकदा. घ्या. इक्वल वेक्टर, टाइप्स ऑफ वेक्टर. या टाइप्स ऑफ नोट्स द्या मॅडम. असाइनमेंट मधला क्वेश्चन होता मॅम एक. पाहिलेले सगळे वेक्टर्स आहेत तिथं. या फर्स्ट मॅम नोट्स पाठवा व्हॉट्सअपवर. हा पाठवणार आहे. असाइनमेंटचा क्वेश्चन होता एक, विचारू का? इक्वल वेक्टर. मॅम इक्वल नोट्स लिहून वेक्टर. द्या. हा सेंड करते नोट्स. घ्या लवकर. लिहून मॅम. The vectors are said to be equal. The vectors are said to be equal मॅम रिपीट सांगा. if the vectors are said to be equal. The vectors are said to be equal if they have equal magnitude and same direction.
बोर्डवरती आहे लिहिलेलं बघा. दे हॅव इक्वल मॅग्निट्यूड अँड सेम डायरेक्शन as well as they should have same unit एक्झाम्पल्स लिहून घ्या बोर्डवरचे. फर्स्ट एग्जाम्पल है F1 is equal to 5 Newton east, F2 is equal to 5 Newton east, magnitude of A is equal to magnitude of B, therefore vector A is equal to vector B, so we known as equal vectors. Next, vector A is equal to Newton east and a vector B is equal to 5 Newton west. डायरेक्शन सेम नाही त्यामुळे काय म्हणणार त्याला आपण दे आर नॉट इक्वल. डायरेक्शंस आर डिफरंट. Therefore vector A is not equal to vector B. Third example, vector A 5 Newton east, vector B 5 meter per second east, 5 meter second east. काय असेल मॅग्निट्यूड सुद्धा सेम आहे, डायरेक्शन सुद्धा सेम आहे, पण युनिट्स आर डिफरंट. Therefore vector A is not equal to vector B. सेकंड एक वेक्टर टाका. सेकंड टाइप निगेटिव्ह वेक्टर. आवाज येतोय का? यस मॅम, एकदम क्लियर. Yes, ma'am. निगेटिव्ह वेक्टर सेकंड टाइप आहे निगेटिव्ह वेक्टर. Negative vectors are those vectors. बोर्डवरती असेल आपल्याकडे नेक्स्ट पेजला. निगेटिव्ह वेक्टर्स
are those vectors which have same magnitude but opposite direction. Same magnitude but opposite direction. ना वेक्टर ए एक्झाम्पल लिहिता का बोर्डवरचं? हो मॅम. हो मॅम. वेक्टर ए is equal to 2 meter per second east and vector B is equal to 2 meter per second west. This is known as a negative vector or it is also known as a opposite vector. काय magnitude same आहे. Magnitude of A is equal to magnitude of B. Magnitude of A is equal to magnitude of B. आणि डायरेक्शन काय अपोजिट आहेत. डायरेक्शन कसे आहेत? हा वेक्टर A is equal to निगेटिव्ह ऑफ वेक्टर B. हे एक मोस्ट इम्पॉर्टंट थिंग लक्षात ठेवा. निगेटिव्ह वेक्टर मध्ये वेक्टर A is equal to निगेटिव्ह ऑफ वेक्टर B. झाला? येस मॅम. हा नेक्स्ट पॅरलल वेक्टर. टाइम झाला लिहून होत आहे. एक मिनिट नाही मॅम झालं टाइम. नाही टाइम झाला. ठीक आहे. उद्याच्या लेक्चरला सांगा मॅम. उद्या लिहून घेऊ. असू द्या. ओके. थँक्यू. मॅम थँक्यू रेकॉर्डिंग मॅम. बंद बाय. करा. बाय. मॅम. बाय मॅडम. बाय. रिझल्ट नाही ना लागला. नाही आला.